राजाच्या पाटात असाच अन्याय केला का मुनीवरती, तो पाटील शिवाजी महाराज नाही सोडला, त्याला बोलवून त्याच्या हाताने पाय कलम केले, आयुष्यभर अंधाराच्या कोठडीमध्ये ठेवून दिला. आमच्या माय मावलेला वाटलं की यस, हाच माणूस आमच्या आबरूची इज्जत आणि रक्षण करू शकतो. माय मावलेच्या हृदयामध्ये शिवाजी महाराज कर्नाटकच्या स्वारीवरून शिवाजी महाराज महाराष्ट्रात येत आहेत. शिवाजी महाराज सोबत 300 मावळे आहेत. त्यांचा सक्का मेवणा सकुजी गायकवाड सोबत आहे. आणि येता येता शिवाजी महाराज भिलवंडीचा किल्ला दिसला. सकुजी गायकवाड शिवाजी महाराज म्हणाले, सकुजी तो किल्ला मला माझ्या स्वराज्यामध्ये पाहिजे. सकुजी 300 मावळ्याची फौज घेतली, किल्ल्यावरती हल्ला केला. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, किल्ला काही ताब्यात आला नाही. कारण त्या किल्ल्याची किल्लेदार एक महिला होती, सावित्री देसाई. शिवाय पद्धतीने झुंज देत होती. किल्ला ताब्यात येत नव्हता. 15 दिवस झाले, 18 दिवस झाले, 20 दिवस झाले, 25 दिवस झाले, किल्ला हातामध्ये आला नाही. सकुजी गायकवाड प्रचंड वाईट वाटायला लागला, राग वाटला आला. अनेक मावळे सैनिक फौज बोलून घेतली. पुन्हा ताकदीने हल्ला केला. 27व्या दिवशी तो भिलवंडीचा किल्ला स्वराज्यामध्ये आला. स्वराज्यात किल्ला आल्याबरोबर त्या सकुजी गायकवाडांना आनंदाच्या भरामध्ये त्या सावित्री देसाईवरती बलात्कार केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा सत्कार मेवणा आहे. शिवाजी महाराज ही गोष्ट समजल्याबरोबर शिवाजी महाराज त्याला बोलवलं, त्याचे पाय कापले, त्याचे दोन्ही डोळे काढले आणि आयुष्यभर अंधारामध्ये ठेवला. सोयरा धायरा आहे, माझ्या जवळचा आहे, माझ्या नात्याचा आहे, माझ्या गोत्यातला आहे. जो स्वराज्याच्या आडवा येईल, जो इज्जत महिलांची इज्जत उठेल, त्याला शिवाजी महाराज माफ केलं नाही. याला म्हणतात न्याय व्यवस्था आणि न्यायप्रिय राजामध्ये. हिरगणी नावाची महिला, पाचाड नावाचं गाव आहे रायगडाच्या पायथ्याला, आणि त्या पाचाड नावाच्या गावामध्ये ती आमची हिरगणी यायची, दही दूध घ्यायची, रायगडावर जायची. रायगडावरती त्यावर मार्केट होतं, दही दूध विकायची. एके दिवशी हिरगणीला दही दूध विकता उशीर झाला, आणि उशीर झाल्याच्या नंतर काय करावं तर शिवरायांच्या मावळ्यांनी रायगडाचा दरवाजा बंद करून टाकला. हिरकणी गेली, म्हणाली सैनिकापाशी, मला खाली जायचे, माझं लहान जिंकलं, माझं ताण बाळ आहे. तेव्हा तिथला सैनिक मला मावळा म्हणाला, आता शिवाजी महाराज जरी आले तर रायगडाचे दरवाजे उघडले जाणार नाहीत. कारण नियम हे नियम होते, सगळ्यांसाठी सारखे होते. हिरकणी बेचैन झाली. हिरकणीचं मातृत्व, तिचं ममत्व तिला स्वस्थ बसू देत नव्हतं. हिरकणी नाराज झाली, ती परत गडावरती गेली. आणि दुसऱ्या दिवशी हिरकणी दही आणि दूध घेऊन परत वापस. किल्लेदाराला प्रश्न पडला, रात्री दरवाजा मी बंद केला होता, दिवसा तर रायगड किल्ल्यावर पुरुषांना उतरता येत नाही, हिरकणी उतरली कशी? गुप्तहेरा मार्फत माहिती काढली. तेव्हा असं समजलं की हिरकणीनं काय केलेलं आहे, अवघड जागेवर हिरकणी उतरली, खाली गेली, खर्चकत हातापायाला गेली, लहान बाळाला जवळ घेतलं, दूध पाजलं. दुसऱ्या दिवशी बरी आली. शिवाजी महाराजांनी एक गोष्ट समजली, हिरकणीला बोलवलं गेलं. हिरकणीला वाटले की आता शिवाजी महाराज आपल्याला शिक्षा करतील, आपल्याला रागवतील. पण शिवाजी महाराज जिजाऊंचे पुत्र होते, महिलांची इज्जत करत होते, महिलांचा सन्मान करत होते. शिवाजी महाराजांनी दरबार बोलवला, हिरकणीला बोलवलं, हिरकणीला साडी चोळी दिली, सत्कार केला. आणि हिरकणीला एकच वाक्य म्हणाले, हिरकणी जोपर्यंत तुझ्यासारखी माता माझ्या स्वराज्यात आहे तोपर्यंत शत्रूला माझ्या स्वराज्याकडे आपल्या नजरेनं पाहता येणार नाही. याला म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांचा महिला विषयक धोरण.